या बातमीचे प्रायोजक आहेत PG रिसॉर्ट नंदुरबार। नंदुरबार राज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण संपन्न। महाराष्ट्र राज्याचे गृह महसूल विभागाचे राज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते नंदुरबार येथे शासकीय ध्वजारोहणाचा सोहळा उत्साहात पार पडला। यावेळी उपस्थित मान्यवरांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली। ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत सादर करण्यात आले। या कार्यक्रमात जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेट्टी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांच्यासह विविध शासकीय अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्व उपस्थितांनी देशभक्तीच्या वातावरणात या सोहळ्याचा अनुभव घेतला। कार्यक्रमस्थळी विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार राज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते करण्यात आला। सत्काराप्रसंगी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले। या ध्वजारोहण सोहळ्यामुळे परिसरात देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले होते। नंददर्पण न्यूज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। धन्यवाद। अशी प्रतिज्ञा करतो की आम्ही मुलींचे लग्न 18 वर्षाच्या आत आम्ही बालविवाहाच्या कोणत्याही कार्यात सहभागी होणार नाही। मुला मुलींच्या मानसिक तसेच शारीरिक बालविवाह हा कायदेशीर गुन्हा असून शिक्षेची तरतूद आहे। हे आम्ही चाइल्ड हेल्पलाईन 1098 करत असताना माझ्या मंत्रिपद ह्या कारकिर्दीमधील पहिलाच हा ध्वजारोहणाचा सोहळा आहे आणि माझ्या आठवणीमध्ये हे कायम राहील की नंदुरबारसारख्या जिल्ह्याच्या ठिकाणी ध्वजारोहण करण्याचा सन्मान आज मला मिळाला की माझ्या आठवणीमध्ये कायम राहील। ह्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याच्या निमित्ताने इथे उपस्थित विधान परिषदचे सदस्य, अर्थातच राज्यमंत्री म्हणून, मंत्रिमंडळाचा सदस्य म्हणून नंदुरबार जिल्ह्याच्या ठिकाणी आज पहिल्यांदाच माझं येणं होत आहे आणि अधिकारी महोदयांकडनं विविध माहिती एकत्रित करत असताना एक गोष्ट मात्र नक्कीच जाणवली की आपल्या ह्या जिल्ह्याच्या विकासाकरिता आजपर्यंत शासनाने केलेले प्रयत्न हे नक्कीच यशस्वीरित्या आपण इथे पार पाडत आहात। त्याची अंमलबजावणी अतिशय उत्तमरित्या आपण करत आहात। मी त्याबद्दल आपलं मनापासून अभिनंदन करतो। आपल्या सर्वांचं मनापासून मी त्याला शुभेच्छा देतो। प्रजासत्ताक दिनाबद्दल मला आपल्या सर्वांना वेगळ्याने सांगायची आवश्यकता नाही। हा सोहळा आपण का साजरा करतो? आजच्या दिवशी संविधान अंमलात आलं आणि मुळात ह्या संविधानामुळेच ह्या ट्रायबल प्रदेशासारख्या दुर्गम भागाला देखील समान न्याय द्यायचा अधिकार हे आपल्या संविधान पोलीस स्टेशन येथे नेमणूक आहे। प्लाटून नंबर 4 महिला पोलीस अंमलदार, फुटबॉल, हॉकी यातले वैयक्तिक खेळाडू आहेत। विजया वसावी त्याचं नेतृत्व करीत आहेत। सुपर न्यूमेरी आहेत अश्विनी सानप, शहादा पोलीस स्टेशन। प्लाटून नंबर 5 गृहरक्षक दल पुरुष यांचं नेतृत्व आणि सुपर न्यूमेरी आहेत
सुभेदार नरेंद्र बागुल महोदय, योगेश ज्योती रामदास कदम राज्यमंत्री गृह विभाग, फलाणे. यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक धर्मराज भरतसिंग पटले, मुकेश जयवंत पवार, स्थानिक गुन्हे शाखा नंदुरबार. पुढच्या सन्मानार्थित महिला पोलीस उपनिरीक्षक श्रीमती प्रिया यानंतर पोलीस हवालदार श्री संजय रतन रामोळे, हवालदार श्री नितीन कुमार काशीलाल, नाईक कांती रमन वसावे, कांती रमन स्वीकारावा. 101.58% दिलेल्या निर्देशापेक्षा अधिक स्वामित्व योजनेत त्यांनी योगदान दिलेलं आहे. यानंतर श्रीमती माया रमेंद्र प्रीतम नागदेवते, महसूल सहाय्यक अधिकारी झेडके गायकवाड. यानंतर पाळा अमित गावित पुढच्या सन्मानार्थित पोलीस निरीक्षक निलेश रवींद्र देसले, प्रभारी अधिकारी